आम्हाला जेव्हा कळालं आम्ही सगळे खालती होतो. सगळे आपले जे ते आपल्या शेतांनी घरांनी होते, कोण कुठं होते तर ते कोवाडेकडून पळत वरती आले इकडे वरच्या त्या घोडेमाळ साईडनी. इकडे ते आमच्या पट्ट्याकडे आले. पट्ट्याकडे आले. आम्हाला सरपंच साहेबांनी त्यांनी फोन केला का तुमच्या इकडे चोर पळत आलेले आहेत. बांबळे साहेबांनी ते सगळे मागून येतात, पवार ते सगळे मागून ते जेव्हा पळत येतात तुम्ही पुढे सावध राहतात. नेमकी आमच्या दिशेनेच ते वरती पळत चालले होते. आम्हाला काय माहिती नाही एकाच्या हातात कट्टा होता. तर आम्ही त्यांच्या मागे चाललो होतो पळत तो आम्हाला कट्टा दाखवायचा, कट्ट्याची धाक दाखवायचा. त्यामुळे आम्ही घाबरायचो त्याच्या मागे पळत. त्या पाठीमागचे 2 जण होते. त्याच्यातला एक मुरीत लपला होता तिथे रोडला. आमचे शाळा मंदिर आहे, त्या मंदिरच्या पाठीमागे एक मोडी आहे, तिच्या आतमध्ये लपला होता. त्याच्यातला एक कुठं तरी फरार आहे, तो काय अजून भेटलेला नाही. हे जे वरती जे सगळे 2 वरती पळत होती त्याच्यातला एक आमच्याच शेतात ते आमच्या एका कोपऱ्यात लपून बसलेला. आमचा ते संतोष कसबे आणि त्यांनी ते आम्ही आतमध्ये घुसून तो शोधला. तो भेटला तिथे तो एक भेटला आणि एक भेटला. म्हणजे असे 2 जण भेटले. अजून 2 जण फरार आहेत. ते आमच्या गणपती लेण्याच्या डोंगरात ते 1 जण असं इथे आतमध्ये आहे. ते आम्ही सगळे बघतोय. बांबळे साहेब आहेत, पवार साहेब आहेत, आमचे सगळे गाववाले आहेत, सगळी मुलं आहेत, सगळं आम्ही शोधतोय. अजून काय ते एकाचा पत्ता लागलेला नाही. तो एक खालते त्याच तो कुठे आहे तो तपास नाही. सगळे वरती आहेत. अख्खा गाव आहे, गाड्या वस्त्या सगळे शोधतात त्यांना.